नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. माझा विठ्ठल माझी वारी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विठू नामाचा गजर करत आणि भागवताची पताका नाचवत शेकडो दिंड्या मार्गक्रमण करतात. टाळ मृदुंगाची सोबत आणि आस फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची. ज्ञानेश्वरांच्या या पालखी सोहळ्यात आम्ही देखील शेकडो वारकऱ्यांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. कुणी आम्हाला भजन कीर्तनात दंग केलं, तर कुणी आजवरच्या वाऱ्यांचा अनुभव आम्हाला सांगितला. वारीच्या याच निमित्तानं आम्ही शोध घेतोय वारकऱ्यांमधल्या माणुसकीचा आणि माणसातल्या विठुरायाचा. पाहुयात वारीचा हा खास सोहळा अभिनेता संदीप पाठक सोबत. तुमच्या लक्षात आला असेल, थोडी कळी खुलली आहे माझी. त्याचं कारण असं आहे, हे आमच्या बीड जिल्ह्यातले गेवराई तालुक्यातले आहेत. मी कुठला आहे? माजलगाव. असा एवढा डान्स कधी शिकलात तुम्ही? वारीतच आळंदीत. वारीत मस्त एकदम रिदम चांगला आहे तुमचा. 15 वर्षापासून वारी सुरू आहे. तुमचं नाव काय ताई? सरस्वती भास्कर खरात. कुठले आहेत तुम्ही? मालेगाव. हा. बरं, किती वर्षापासून वारी करता? आता 18 वर्ष झाले. कसं वाटतंय वारी? लय छान वाटतं. हा? आनंद लुटा वाटतो. आनंद लुटतो. माऊलीचा. इंद्रायणी काठी, इंद्रायणी नदी, स्नान फिन हाणलं का नाही? कसं वाटेल? 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्षापासून वारी करताय. कुठले आहेत मालेगाव. तुम्ही? मालेगाव. महाराज आहेत. 196 नंबर दिंडी. किती किती 196 नंबर. 196 नंबर दिंडी. महाराज, आपलं नाव काय? सोपन काका खरा. सोपान काका महाराजांचं नाव आहे. महाराज, वारीबद्दल तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडल. दिंडी, वारकरी, पालखीन हा सोहळा सांगा आम्हाला जरा काहीतरी. दिवस जवळ येतात बरं का. त्यावेळेस असं मनामध्ये भरून येतं आणि असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं आणि कधी एकदा पंढरीला जावं, ज्ञानोबांच्या सोबत, माऊलींच्या सोबत. आणि काय तर हा सुख सोहळा कुठं स्वर्गात सुद्धा नाहीये एवढा दिवस चालणारा. आणि म्हणून ज्यावेळेस जसे जसे दिवस जवळ येतात बरं का, जशी आणि काय तर एखाद्या स्त्रीला, महिलेला आपल्या माहेरची ओढ लागलेली असते बरं का, जेणेकरून आणि काय पंचमीला आपण बोलतो जो असतो सण असतात, त्याप्रमाणेच आमचा हा मोठा एक सण आहे. मला हे फार आवडलेलं आहे की वारकऱ्यांना म्हणजे जशी प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ असते, कधी एकदा माहेरी जातं असं होतं, तसं या वारकऱ्यांसाठी देहू, आळंदी, पंढरपूर हे माहेर आहे. आणि त्यांना असं वाटतंय कधी एकदा माहेरीला जातोय. हा, होऊ द्या आता एकदा. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसे आवडे मनासी, काही एकादशी आषाढी आहे. आणि तुकोबा म्हणतात, तुका म्हणे ऐसे आळत ज्याचे म्हणे, आणि त्याची चक्रपाणी वाट पाहे. ज्यांच्या मनामध्ये जो हा भाव निर्माण होतो, उत्पन्न होतो, प्रगट होतो, भगवंत त्याची वाट निश्चिंतपणे आणि पाहत असतो. अभंग. वाट पाही उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी उतावे. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.